जय शिवराय. बोला. सर, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. बोला. सर, एकूण महाराष्ट्राचा संपूर्ण जिल्ह्याने हवामान अंदाज शेतकऱ्यांना सांगायचा. सध्या जो मान्सून पूर्व पाऊस पडतोय आणि मागच्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरण सत्य आहे. पाऊस भाग घेण्याचा स्ट्राईक जे एरिया असतो फ्लाईट एरिया त्याचा रेट चालू आहे सध्या. म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट चालू आहे 10%, 20%. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये हा 20 ते 25% भाग क्षमता आहे. सोडण्याचा जो स्ट्राईक एरिया आहे तो 75% ते 70% अशी कंडिशन आहे. तर महाराष्ट्रामध्ये ही जी चालू असलेली कंडिशन आहे ही 11 ते 12 तारखेपर्यंत, तसेच 14 तारखेपर्यंत कायम असणार आहे. तर या क्राईट एरियाचा आणि या जे पावसाचा जो स्ट्राईक एरिया म्हणतोय सतत मला मराठीमध्ये आणि मान्सून बाबतीत 4-5 महिन्यापेक्षा जवळपास पूर्व विदर्भातल्या आणि पूर्व मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये ही कंडिशन 17 जूनला संध्याकाळी दाखल होते मान्सून. सध्या मुंबईचा असलेला जो मुंबईत आलेल्या जी पद्धत आहे मान्सूनची ती आणखीन 4 ते 5 दिवस तो रमणार आहे. आणि तर तो कमी दाबाचा पट्टा निवडून तो शांत देखील होणार आहे. त्यामुळे त्या पावसावरती विश्वास ठेवू नये. मान्सून हा महाराष्ट्रामध्ये 17 जून नंतरचा आहे आणि तेलंगणा मार्गेच तो सुरुवात करणार आहे. तेलंगणा मार्गे. हो. 17 जून नंतर सर हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव म्हणजे मराठवाड्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कशी राहील? 10 तारखेला उद्याची कंडिशन धाराशिव जिल्ह्यामध्ये हाय प्रेशर क्रिएट एरिया निर्माण झाल्यामुळे, कारण की या भागामध्ये सतत सांगली, सोलापूर, सातारा या भागामध्ये चांगला पाऊस झालाय काही ठिकाणी आणि तिथले जवळपास 70% भाग त्यांनी घेतला सुद्धा आहे. 25 ते 30% भाग त्यांनी सोडला असेल. म्हणजे 100 गावापैकी 70 ते 80 गाव त्यांनी घेतलेत. आणि या भागामध्ये उद्या सुद्धा पाऊस होईल, संततधार ते काही ठिकाणी मध्यम. आणि जो जोर आहे, जी क्षमता आहे पाऊस जास्त पडण्याची, पुणे परिसर, पंढरपूर, मोहोळ परिसर आणि इकडे अहिल्यादेवीनगर परिसर, नाशिकचा काही भाग आज देखील संध्याकाळी 9 तारखेला तिथे पाऊस असणार आहे. आणि धुळे, मालेगाव, नंदुरबार शहरामध्ये आज संध्याकाळी आणि उद्या सुद्धा संध्याकाळपर्यंत हा पाऊस चांगला पडेल. सुद्धा बोला ना. हिंगोलीचं वातावरण आजपासून पुढच्या 10 दिवसाचं कसं राहील? हिंगोली जिल्ह्यामध्ये विशेष करून हिंगोली जिल्ह्याच्या मोजक्या भागात आजही पाऊस झालाय आणि कंडिशन ही त्यांना अशीच असणार आहे. तुमच्या परिसराकडे मेघगर्जना होणं, काही ठिकाणी दिसायला वातावरण ही 70 ते 80% भागात दिसेल तुम्हाला की ते पाऊस चालू असेल, पण त्या भागामध्ये फक्त 1-2 गाव तो कव्हर करतो. आणि ही जी कंडिशन चालू आहे या कंडिशनला आणखी 4 ते 5 दिवस सामना करायचा आहे आणि त्यानंतर 4-5 दिवस गॅप आहे. म्हणजे 13 तारखेपासून किंवा 12 तारखेपासून तो गॅप राहील. आणि त्याचबरोबर 17 तारखेला सगळ्यात चांगला पाऊस, सगळ्यात मध्यम स्वरूपाचा किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा या भागामध्ये हिंगोली असेल, वाशिम असेल आणि या खालची जी महाराष्ट्राचे राहिलेले जिल्हे असतील, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नांदेड पट्टा, यांना 17 जून नंतर चांगला पाऊस आहे. पेरणी, धुरळ पेरणी तारखा सुद्धा यांना आपण जसं दरवर्षी देत असतो ही 16 आणि 17 असणार आहे. बरं सर, 16 तारखेला धुरळ पेरणी केली तर चालेल? नक्की केली तर चालेल, कारण की मान्सूनचा पाऊस हा संततधार असेल, सगळी ठिकाणी पडतो, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे सर. विदर्भामध्ये काय राहील अंदाज? विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगावच्या परिसर, साखरखेडा परिसर, तसेच मेहकर, चिखली, खामगाव परिसरामध्ये चांगला पाऊस होणार आहे. आणि ह्या पावसाची जी कंडिशन मी ऑलरेडी ज्या भागामध्ये जशी सांगतोय त्याच पद्धतीने असणार आहे. बरं सर, उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेश आपण आताच नाव घेतोय, नंदुरबार, धुळे वगैरे भागामध्ये आज संध्याकाळी चांगला पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल, पण भाग घेण्याची शक्यता तिथे 70 ते 60% आहे आणि सोडण्याची 30 ते 35% राहणार आहे. त्यामुळे या भागामध्ये चांगला राहिलेल्या भागामध्ये उद्या सुद्धा हेच कंडिशन असणार आहे. हाच देखील पाऊस पडणार आहे 10 तारखेला सुद्धा. आणि आजची कंडिशन यांना 11 ते 12 तारखेपर्यंत कायम आहे. बरं. आणि सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आताच बोललोय, पुणे परिसरामध्ये, अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये, ज्याला आपण अहमदनगर असं म्हणतोय, या भागात देखील आज जे काही उत्तरेकडील भाग आहे, जसं की आपण ज्याला शिर्डी, राहता, देवळा वगैरे भाग म्हणतोय, पैठण परिसर सुद्धा आहे जे संभाजीनगरचा, यांना मुसळधार देखील पाऊस होणार आहे काही ठिकाणी. आणि उद्या सुद्धा या भागामध्ये असाच भाग बदलत पाऊस सक्रिय असणार आहे. पुढचे 4 ते 5 दिवस या भागामध्ये पावसाचा जोर चांगला असेल, पण भाग बदलत. बरं सर, परभणी जिल्ह्याचं हवामान अंदाज स्वतंत्र थोडी किचकट कंडिशन आहे. परभणी असेल, जिंतूर परिसर असेल, तुमचा हिंगोली भाग असेल, यांना जो सोडण्याची जी कंडिशन आहे ती 60 ते 70% मध्ये कायम आहे. आणि थोडाफार बदल हा उद्याच्या 10 तारखेला सुद्धा होणार आहे. पण या ठिकाणी भाग घेण्याची आणि भाग सोडण्याची जी कंडिशन आहे ती नेहमीप्रमाणेच राहील. पुढचे 4 ते 5 दिवस वातावरण चांगलं आहे आणि तुमच्या बरोबरच त्यांना मान्सून देखील चांगला असणार आहे. बरं सर, तुम्ही सांगल्याप्रमाणे एकूण महाराष्ट्रामध्ये 17 जून रोजी मान्सून दाखल होते, बरोबर?
हम्म, हम्म. तर त्या पद्धतीने आता 17 जून ते 30 जून पर्यंत म्हणजे जून महिन्याचा तिथून पुढचा हवामान अंदाज त्या पद्धतीने जर 17 तारखेला जर पाऊस चांगल्या पद्धतीने पडला तर त्याच्या पुढची परिस्थिती काय राहील म्हणजे पेरणी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांची? खरं तर धुळ पेरणी केल्याच्या नंतर पेरणी थोडी फार कमी प्रमाणात जाते. पण जी तारीख आहे 18 जून नंतर 18 जून पासून पाऊस चांगला बरसायला 17 जूनला संध्याकाळी दाखल होईल. आणि 16 आणि 17 तारीख तुमच्या ह्या सगळ्या जिल्ह्यांना आपण जे सांगितले आता नावं त्यांनाही धुळ पेरणीच्या तारखा आहेत. पण गंमत अशी की ह्या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे जसं मान्सून सुरुवात करतो तशी सुरुवात करणार आहे. आणि जे काही अमरावती जिल्ह्याचे काही भाग आहेत तिथे मोजक्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस होऊ शकतो. याच भागामध्ये गेल्या वर्षी काही दत्तपूर धामणगाव असेल या भागामध्ये ढगफुटीचा दृश्य पाऊस झाला होता. नागपूरमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. अशी सुद्धा कंडिशन या भागामध्ये उद्भवू शकते. पण ह्या भागामध्ये थंडपणा असल्यामुळे पाऊस हा दमदार बरसणार आहे. धुळ पेरणीला काही अडथळा येणार नाही. हॅलो, तर शेतकऱ्यांकडून एक सतत केला जाणारा प्रश्न, तुम्ही आता 17 आणि 16 आणि 17 जूनची एक धुळ पेरणीची तारीख देता, कॉन्फिडेंटली सांगता की शेतकऱ्यांना 16 आणि 17 तारखेला तुम्ही पेरणी करा, हे तुम्ही कशाच्या आधारावर सांगतायत? त्यांना काय करा, त्यांना जर आपण नेक्स्ट व्हिडिओ जर बनवला तुम्ही तर त्यामध्ये गेल्या वर्षीची सुद्धा आपण ते प्रूफ देऊ शकतो शेतकऱ्यांना. की 15 मेला आपण एक असा रिपोर्ट देत असतो. त्या रिपोर्टमध्ये फायनल तारीख दिलेली असते. आता सुद्धा आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बा तुम्ही हे जे तुम्ही सांगितलं ते कशाच्या आधारावर सांगता हे क्लिअर करा एकदा शेतकऱ्यांना, दुसरं काय नाही. हे जे आहे हे जे संकेत आहे जे लॉंग लास्टिंग जे मॉडेल्स असतात ज्यामध्ये कॅन्सिट पण एक नंबरला आहे. जेएफएस मध्ये आहे पण जेएफएसची जी अॅक्युरसी एरिया आहे तो ठराविक नसतो. वातावरणामध्ये त्याच्या जवळपास 40% अॅक्युरसी देतो. पण आणखी असे काही मॉडेल्स आहेत मी त्याचं नाव नाही उल्लेख करू शकत कारण की आपल्याला अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचंय. तर त्या मॉडेलच्या आधारे देतो. तुम्ही गेल्या वर्षीचे देखील प्रूफ माझ्याकडनं घेऊ शकता. ते 18 जून नंतरच मान्सून बरसेल त्या अगोदर मी एखादा आमच्या भागामध्ये पेरणी करू दिली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी आपल्याच एका रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की 18 जून ते 22 जून नंतर राज्यामध्ये मान्सून दाखल होईल. त्या पद्धतीने तुमच्या हवामान अंदाज खरे होताना दिसत आहे. आणि मोठा प्रूफ देखील सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत रेकॉर्डनुसार माझ्या तर रेकॉर्ड नाहीये कारण की बऱ्याच मोठे मोठे नोवा असेल, अमेरिका असेल, भारतीय खाते असेल किंवा इतर मोठे मोठे तज्ञ देखील असतील. खंडाच्या बाबतीत आतापर्यंत मागील 10 वर्षात सुद्धा कोणी उल्लेख केला नव्हता. तो 1.5 महिन्याचा खंड आपण पूर्ण करून दाखवला. म्हणजे अशीच कंडिशन आहे. ह्या खंडाचे देखील अपडेट तुमच्या चॅनलवरती, माझ्या वैयक्तिक चॅनलवरती किंवा इतर कुठल्याही मित्रांच्या चॅनलवरती आपण देत राहू. त्याबद्दल काळजी करू नका. आणि त्यांना आणखीन एक प्रश्न असेल, थोडा वेळ थांबले सुद्धा चालतं त्यांनी की 18 जूनला हे देखील माझी परीक्षा म्हणून पाहावं. बरं सर, अजून एक शेवटचा प्रश्न. तुम्ही सांगितलं होतं की बा आपली ज्यावेळेस भेट झाली ती आपल्या तुमच्या भेटीमध्ये आपण एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की बा जूनच म्हणतोय, ऑगस्टमध्ये गेल्या वर्षी जसा पावसाचा खंड पडला यावर्षी सुद्धा तुम्ही खंड सांगितला होता, त्यामध्ये काही बदल झालेत का? त्यामध्ये बदल नाही. त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा तो व्हिडिओ पाहायचा आहे. खंड आहे पण खूप चांगला खंड आहे. म्हणजे गेल्या वर्षीची जी कंडिशन होती भाग सोडण्याची आपण ह्याबद्दल देखील बोललेले त्या मुलाखतीमध्ये की तो कमी आहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षी काय व्हायचं, उत्तर साईड किंवा दक्षिण साईड या दोन्ही साईडने तो पाऊस जायचा आणि माथ्यावरती धग घ्यायचं आणि त्याचे 2 तुकडे करून कोणती एक साईड घ्यायचा, बरोबर. पण यंदा ती कंडिशन नाही आहे. या खंडामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पडतोय. आता हा प्रश्न मेन पडलाय बऱ्याच जणांना कारण की प्रश्न उद्भवतात की मग खंडामध्ये मुसळधार पाऊस आहे मग हा खंड कसला. पण ह्यामध्ये पाऊस पडण्याचा जी कंडिशन असते आणि जे यावर मी आतापर्यंत कोणी बोलत नाहीये की घेण्याचं प्रमाण कमी असतं. उदाहरणार्थ आता जसं त्या महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय काही ठिकाणी वाहून मुसळधार, तीच कंडिशन त्या महिन्यामध्ये आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये खंड किती तारखेपासून सुरुवात होईल आणि किती तारखेला शेवट होईल त्याचा? हॅलो, आता खरं तर ऑगस्टची मी फायनल तारीख जी असते ती 1 जुलैला किंवा 5 जुलैला डिक्लेअर करतो कारण की जे माझं मॉडेलचा जे अॅक्युरसी एरिया असतो तो 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा आहे. त्यामुळे त्या मॉडेलनुसार 1 जुलैला फिक्स तारीख देईल. पण सध्या अंदाजे तारीख जी आहे ती 12 ऑगस्ट पासून तो स्टार्टअप होईल. 6 ते 7 ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर पर्यंत तो राहील. म्हणजे 1 महिन्याचा तो खंड आहे. 1 महिन्याचा खंड आहे का सर? ओके सर. आणि या खंडाचे चटके फक्त 40 ते 45% गावांनाच बसेल. 55% गावांना त्याचे चटके बसणार नाहीत. बरं सर, जून महिन्यामध्ये सर विहिरीला पाणी येण्याची शक्यता आहे का? तशा पद्धतीने पाऊस होईल का? जून महिन्याची कंडिशन पाहिली सर, गेल्या वर्षीची भूगर्भाची पातळी खूप कमी गेलेली आहे. आणि 10-5 गावांना सध्या मुसळधार पाऊस झाला, नदी नाल्याला पाणी गेले तर ह्या गावात जे येण्याची कंडिशन असते ती लवकर असते. गेल्या वर्षीच्या पाण्याची पातळीची खोली पाहता आणि सध्या बरसत असलेला मान्सून पाहता जुलै महिन्याच्या अखेरीस वाशिम, हिंगोली परिसरामध्ये, उत्तर भागामध्ये, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया यामध्ये 40% 45% विहिरी भरू शकतात आणि मोजक्या भागामध्ये 80 ते 90% भरू शकतात. आणि आमचा मध्य महाराष्ट्र म्हणजे जालना वगैरे भाग
त्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये काम होऊ शकतं. सप्टेंबर महिन्यामध्ये 80 ते 90% फी भरू शकतात. ठीक आहे सर, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.